मित्रांनो चला भेटूया दोन मित्रांना. हा आहे अमर. नमस्कार मित्रांनो. आणि हा आहे समर. काय चाललं भावांनो? अमरचा दिवस बघा फारच उगवतो, तर इकडे समरचा दिवस बघा फार दुपारी सुरू होतो. योगा करायचे आरोग्य चांगलं राहते, जीवनात यशस्वी होता येते. मी तर योगा पण करतो. रे सकाळी उठून जर यशस्वी होत आले असते तर सर्वात यशस्वी दूधवाले आणि पेपरवाले असते. अमर हा कुठलेच व्यसन करत नाही. अमर हा कुठलेच व्यसन करत नाही, तर समर हा कुठलेच व्यसन सोडत नाही. मित्रांनो हे व्यसने फार वाईट असतात. तंबाखू पहिले आपण खातो, नंतर तंबाखू आपल्याला खातो. मी तर काहीच सोडत नाही. ती तंबाखू असो, ती दारू असो, ती तंबाखू असो, ती पुडी असो, 4 दिवसाचं असं जीवन आहे. मस्त मस्त जगायचं. दोघेही मोबाईलचा वापर करतात, पण कसा ते पाहूया. मी तर मोबाईलचा वापर 24 तास करतो. संडासात पण. मस्त सेल्फी काढतो, डीपी बदलतो, व्हॉट्सअपवर भांडणाची पोस्ट शेअर करतो. इंस्टा यूट्यूबवर रील्स बघत असतो दिवसभर. मोबाईल हा तर वरदान आहे. मोबाईल हा तर वरदान आहे. मोबाईलचा वापर जर योग्य पद्धतीने केला नाही तर तो शाप ठरतो. मी तर मोबाईलचा वापर फार कमी करतो. नवीन यूट्यूबवर स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ बघतो, नवीन गोष्टी शिकतो. मात्र मोबाईलचा वापर झाला की मोबाईल ठेवून पुस्तक वाचतो किंवा आई मित्रांसोबत गप्पा मारतो. दोघेही गावातल्या राजकारणात भाग घेतात, पण कसा ते पाहूया. ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी गावातली स्वच्छता केली. ग्रामपंचायत मधील सदस्यांनी काल गावाची स्वच्छता केली. शाळेतील मुख्याध्यापिकाशी बोलून शाळेचे नवीन मैदान बघितले. वीज फार जाते म्हणून सर्वांच्या सह्या घेऊन वीज कार्यालयात गेलो. मी तर कोणत्याच भाऊचं ऐकत नाही, जोपर्यंत माझ्या मनाला पटत नाही. मित्रांनो तुमचं काही काम असेल तर सांगा. मी गोट्या भाऊचा डावा हात आहे. अरे नाही, मी गोट्या भाऊचा उजवा हात आहे. गोट्या भाऊसाठी जीव पण देणार. कालच एका धनाचे हातपाय तोडले, तो आमच्या धर्मावर बोलत होता. भाऊ आमच्या खाण्यापिण्याची सारी सोय करतात. किती वेळा मार पण खाल्ला, जेलात पण गेलो भाऊसाठी. दोघेही दुसऱ्यासोबत कसे वागतात ते पाहूया. सर्वांची काही ना काही शिकतो, ते लहान असो की ते मोठा असो. मी सर्वांची प्रेमाशी बोलतो म्हणून माझं कोणतंच काम अडत कधीच नाही. आपल्या समोर कोणीच नाही, आपण कोणालाच काही समजत नाही. मी तर माझ्या बाप्पाला पण भीत नाही. मित्रांनो APSC परीक्षा पास झालो. आज मी अकोल्यातील उपजिल्हाधिकारी आहे, पदावर आहे. गोट्या भाऊसाठी एकाला मारले, त्यानंतर अटक झाली व गोट्या भाऊने जामीन पण सोडला, साधे बघायला पण नाही आले. त्यानंतर माझ्या बाबांनी मला घराबाहेर काढून दिले व माझ्या दारूमुळे माझी किडनी सडली व माझ्या स्वभावामुळे मला नोकरी तर सोडा